त्याची एक फिल्डिंग सगळं सगळं शिकायला मिळतं. तेच विरेवाडी संघाचं पुन्हा एकदा अभिनंदन की त्यांनी हा प्लॅटफॉर्म निर्माण करून दिला आणि हे शिकायला भेटतंय. धन्यवाद. धन्यवाद रोहित आणि तुला पुढील सामन्यासाठी शुभेच्छा. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये आकाश सर. पहिला चेंडू बॉलर आलाय आकाश पनाळकर, समोर मात्र रणजित जाधव. पहिला चेंडू स्कूप काढला जातोय, गॅप नाहीये. त्या दरम्यान गणेश असतील चेंडू फील्ड केलाय आणि अगदी आपण पाहतोय बॅकवर्ड्स केले रिझन मध्ये चेंडू फील्ड होताना एक सिंगल रन येते आणि सिंगलने धाव फलक पुढे जातोय म्हणजे ओपन होतोय, सुरुवात होते. आता मात्र या मॅच मध्ये थोडीशी ओपनिंग पेअर चेंज केले, गणेश शिंदेना मागे ठेवलंय म्हणजे काय स्ट्रॅटर्जी असेल हे देखील पाहावं लागेल. गणेश सावंतला प्रमोट केलं जात आहे. एस गोल चेंडू टप्पा पडल्यानंतर सरळ बेल उडवून चाललाय, होते विकेटचं पतन. श्रीराम इंटेरियरचे प्रोप्रायटर अर्थात सचिनजी साळुंके साहेब यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतो. साहेब आपणास देखील विनंती असेल आपण व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचं आहे. आजच्या दिवसामध्ये प्रमुख पाहुण्यांची आपण पाहतोय गर्दी या व्यासपीठाच्या दिशेने आपणास पाहायला मिळेल. त्या सर्व प्रमुख पाहुण्यांचं आपण पाहतोय मनापासून मनाच्या अंतःकरणापासून सहर्ष स्वागत करतो. आता गणेश सावंत मैदानाच्या बाहेर आणि गणेश शिंदे मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या मॅच मध्ये गणेश शिंदे बाहेर गेले होते, गणेश सावंत आत आले होते. आता या मॅच मध्ये समीकरण काय होईल हे देखील पाहावं लागेल, कारण की हे दोन बॅटर नामवंत आहेत. पाटण तालुका टेनिस क्रिकेट मधील आयकॉन आहेत, रणजित जाधव आणि गणेश शिंदे. परंतु दुसऱ्या बाजूने आकाश देखील चांगली गोलंदाजी करतोय. स्वतः फटका नाहीये, यशस्वी होत नाहीये, असफल राहतोय, अनसक्सेसफुल राहतोय. या दरम्यान येतोय चेंडू निर्धाव. आता बैठा फटका, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक नाहीये म्हणजे वन बाउंड, चेंडू सीमारेषे पार. संदीप इथे आमचे डीजे वालेला वेलकम डीजे. गणेश शिंदे पाटण तालुका आयकॉन यांच्या बॅट मधून पहिला फटका आला होता. खराब गोलंदाजीचं प्रात्यक्षिक पाहायला मिळालं आकाश यांच्याकडून आणि पंचांचा इशारा नो बॉल येतोय म्हणजे अर्थातच या पुढचा चेंडू फ्री हिट असेल. गणेश शिंदे खूप मोठं नाव आहे पाटण तालुक्यामधील. गणेश शिंदे आयकॉन म्हणून खेळतायत जुगायवाडीच्या संघामध्ये. काय कमबॅक केलंय, काय क्षेत्ररक्षण, तितका सुंदर ओव्हर थ्रो. फ्रीडचा फायदा नाही उचलता आला गणेश शिंदे यांना, परंतु हरकत नाही, पुढील चेंडूवरती ते नक्कीच प्रहार करतील कारण मोठ्या फटक्यांसाठी जाणले जातात गणेश शिंदे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 7 धावा 1 गडी बाद. सुंदर गोलंदाजी आकाश यांच्याकडून पाहायला मिळाली. एक बिमर आला होता, नो बॉल
तरी धावा रोखण्यात यशस्वी झालेत ते आकाश आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 7 धावा 1 गडी बाद. दुसरं षटक वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक चेतन पन्हाळकर. आजच्या दिवसामध्ये आपल्याला बरंच काही पाहायला मिळणार आहे. सेमीफायनल, 2 सेमीफायनल, 1 मेगा फायनल आणि त्यासोबत आपलं दिवसभर मनोरंजन करण्यासाठी आकाश सर आहेतच. व्हॉइस ऑफ कोयना, सगळं म्हणतात की व्हॉइस ऑफ कोयना, व्हॉइस ऑफ कोयना. मी तर म्हणेन व्हॉइस ऑफ महाराष्ट्र आकाश काटे. चेतन पन्हाळकर समोर गणेश शिंदे. ही बॅटल देखील मोठी आहे. नाहीये एस दांडी गोल कार्यक्रम केला जातोय. अगदी गणेश शिंदेला दुसऱ्या मॅच मध्ये देखील शांत ठेवण्यात यश आलंय. हा कोहिनूर आहे पाटण तालुक्याचा आणि त्याला मात्र या स्पर्धेमध्ये आपल्या सह्याद्री क्रिकेट आश्रमचे खेळाडू मात्र खेळ करू देत नाहीयेत. हीच मोठी आपण पाहतोय आमच्या सह्याद्री क्रिकेट आश्रमची एक यशस्वीता आहे. अगदी गणेश शिंदे सारखे खेळाडूला आपण पाहतोय वारंवार तंबूच्या आसराला जाऊन बसवलं जात आहे. म्हणजे आमचा आश्रम देखील कमी नाहीये. हे सह्याद्री क्रिकेट आश्रम देखील आपण पाहतोय अगदी कमी नाहीये. हे देखील सिद्ध करतात हे खेळाडू. चेतन पन्हाळकर आपण पाहतोय पाठवले माघारी गणेश शिंदेला. विकेटचं पतन होत आहे. दुसरी विकेट देखील माघारी गेले आणि संघाची धावसंख्या स्थिर असेल. 2 चेंडू पूर्ण आणि संघाची धावसंख्या धाव फलकावरती 7 धावा. आता येणारा बॅटर स्ट्रायकिंग एंड वरती निलेश सावंत. नवीन फलंदाज निलेश सावंत. चेतन पन्हाळकर डाव्या हाताने गोलंदाजी करतील. ओव्हर द विकेट निलेश सावंत यांच्यासाठी. सुंदर असा चेंडू आणि तितकं सुंदर क्षेत्ररक्षण. पुन्हा तितका सुंदर ओव्हर थ्रो करण्याचा प्रयत्न, परंतु 1 धाव पूर्ण. काय चेंडू टाकलाय चेतन पन्हाळकरने. प्रॉपर यॉर्क म्हणतात ना तो हा चेंडू. चेंडू समजला नाही रणजित यांना. धाव घेण्याचा सुद्धा कोणताही प्रयत्न झाला नाही त्या ठिकाणी. चारी मुंड्या चित केले रणजित जाधवला या चेंडूवरती. चेतन पन्हाळकरला माहिती आहे स्पर्धा मोठी आहे आणि आमचा संघ देखील मोठा आहे आणि या स्पर्धेवरती नाव कोरण्यासाठी तो मात्र जीव पणाला देऊन आपण पाहतोय अगदी प्रयत्न करतोय. चेतन पन्हाळकर मात्र मोठमोठ्या आयकॉन्सना खेळ करू देत नाहीये असं चेतन पन्हाळकर. 4 चेंडू पूर्ण झालेत आणि अगदी संघाची धावसंख्या धावफलकावरती स्थिर असेल. स्कूप आहे अगदी मात्र आपण पाहतोय निघतोय सरळ विकेट किपरच्या डोक्यावरतून. विकेट किपर धावतोय आणि त्या दरम्यान धावा सेव्ह केल्या जात आहेत. 2 पूर्ण केले. तिसरीचा कॉल. तिसरी तर पूर्ण केले म्हणजे तब्बल 1 धाव वाचवले आणि 1 धाव खूप महत्वाची असते क्रिकेटच्या मॅच मध्ये. कारण की एका धावेने मोठमोठे सामने गमवावे देखील लागलेत या संपूर्ण क्रिकेट विश्वातील क्रिकेट टीम्सना. याची देखील नोंद घ्यायची आहे. अगदी या चेंडूवरती 3 धावा येत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 11 वरती. चेंडूंचा खेळ झालाय पूर्ण 5. आता शेवटचा चेंडू आहे. नक्कीच 1 धाव खूप महत्वाची असते आणि त्याचं मोल तुम्हाला कळतं सामना संपल्यानंतर. ज्या वेळेला तुमचा एका धावेने पराभव होतो त्यावेळेला ते एका धावेचं मोल तुम्हाला कळतं. चला षटक संपलंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 11 धावा. 2 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती 11 धावा. तोपर्यंत ऐकूया आमच्या डीजे वालेला. वेलकम डीजे. विरेवाडी चॅम्पियन ट्रॉफी आणि या चॅम्पियन ट्रॉफीचा आजचा दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवसातला आय थिंक माझ्या हिशोबाने दुसऱ्या दिवसातली आजची 4था सामना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. जुगाईवाडी विरुद्ध करण जोशी या 2 बलाढ्य संघांमध्ये आपल्याला या ठिकाणी
खरं तर हे ग्राउंड सर्वांचंच एक स्वप्न असतं की मला या मैदानावरती येऊन खेळायला मिळालं पाहिजे, मी कमीत कमी प्लेइंग 11चा हिस्सा एक भाग असलो पाहिजे. 11 मध्ये खेळणं ही खूप मोठी गोष्ट आहे. बॅटिंग मिळाली, बॉलिंग मिळाली तरी तुम्हाला ते एक्स्ट्रा प्लस तुमच्यासाठी आहे, परंतु क्षेत्ररक्षण करणं खूप मोठी गोष्ट आहे. या ग्राउंडचं खासियत आहे की खेळायला मिळणं. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न रणजित यांचा फसला, चेंडू निर्धाव गेलाय. काका गगनगिरी रबर वर्कचे आपण पाहतोय सर्व समाधानजी पवार साहेब यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत केलं जात आहे. विनंती असेल पवार साहेब आपणास देखील की आपण व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचं आहे. पुन्हा एकदा मोठा खेळण्याचा प्रयत्न फसला, चेंडू मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये सुंदर असं क्षेत्ररक्षण. एक धाव पूर्ण, दुसरी धाव पूर्ण. रणजित मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतायत, परंतु चेंडू तितका मनावासा बॅटवर येत नाहीये. काकांना आपण पाहतोय सिनियर सिटीजन 40+ लीजन प्लेयर या सह्याद्री क्रिकेट असोसिएशन मधील एक आपण पाहतोय अनुभवी खेळाडू, डाव्या हाताचा डावखोरा गोलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे या संपूर्ण प्रभागामध्ये, तो रोखून ठेवतो या फलंदाजांना. या चेंडूवरती देखील खोलवर टप्प्याचा चेंडू लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्या दरम्यान चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. एकेरी दुहेरी एकेरी धावांवरती आपण पाहतोय. अगदी धाव फलक चालू आहे आणि याच एका धावेने धाव फलक पुढे जातोय. संघाची धाव संख्या 16 धावा. चौथा चेंडू आहे, फुल टॉस होता, त्याच्यावरती हल्ला चढवला आणि थेट ट्रॉफी नाहीये. थोडस पाहतोय आपण निलेश यांच्या बॅट मधून फुल टॉस वरती हल्ले चढवत असताना अगदी या 6 धावा खूप महत्वाच्या असतील. एक या मॅचला कलाटणी देणाऱ्या 6 धावा असतील आणि या 6 धावेने पुन्हा एकदा मोठा फटका निलेश सावंत यांच्या बॅट मधून. क्षेत्ररक्षक खाली येतो, जेल होणार का? हो, आणि जेल झालाय आणि निलेश यांना परत रिटर्न. रूपात जुगायवाडी संघाला त्यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राम सावंत या संघाचे कर्णधार आणि सह्याद्री असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून ज्यांची ओळख आहे ते राम सावंत मैदानामध्ये निलेश यांची जागा घेण्यासाठी येत आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे काका यांचं. शेवटचा चेंडू असेल, शेवटचा चेंडू सामना करण्यासाठी समोर राम सावंत आणि खराब चेंडू, व्हाईट बॉल काका यांचा. एक अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर. वा, सुंदर असा फटका, चेंडू हवेत आणि ब्लॉक होल टाकलेला चेंडू समजला नाही राम यांना आणि सिंगल धाव घेण्याचा सुद्धा कोणताही मनसुबा नव्हता. धावसंख्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर 21 धावा, 21. शेवटचा षटक असेल, शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि मोठ्या फटक्यांची अपेक्षा असेल. ते फलंदाज रणजित अजूनही मैदानात आहेत. रणजित कडून खूप अपेक्षा असतील संघाला. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी 4थं षटक घेऊन आले ते रणजित. आता मात्र समोर असतील ते स्वतः कर्णधार राम सावंत.
विकेट सॅक्रिफाईस रामदादा सावंत यांनी विकेट मात्र सॅक्रिफाईस केली जाते रणजितसाठी, कारण की शेवटची ओव्हर आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये धावा येणं गरजेचं आहे. धाव फलक अतिशय कमी धावा दिसत आहेत ऑन स्कोअर बोर्ड लाईव्हच्या माध्यमातून. याच धावा येण्यासाठी अगदी आपण पाहतोय. एक मोठा फटका रणजित यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर 1 बाउन्स 4 धावांसाठी येतोय खणखणीत चौकार. याच मोठ्या फटक्यांची अपेक्षा असेल रणजित यांच्याकडून, कारण शेवटचं षटक आता मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि या शेवटच्या षटकामध्ये मोठे फटके नक्कीच मारावे लागतील. आणि नवीन बॅटर पाहता मैदानामध्ये संतोष सावंत, मॅन फ्रॉम जुगायवाडी. पुढे येऊन यासाठी आपण पाहतोय रजनीकांतला आणलं होतं. रजनीकांत दाखवतो देखील. विकेट मी कमवली आहे आणि रणजित जाधव देखील बाद होतोय. वेलकम डीजे पॅडी. तुषार नाना मैदानाच्या आत अगदी घोड्याच्या चालीने आलेत. फटका खेळला जातोय. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, दूर राहतोय की काही आहे. होय, हा क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. नाही, या चौकार आहे. एस लाईनमन कळवतायत की हा चौकार आहे. एस चौकार असणार आहे. चेंडू फील्ड केल्यानंतर प्लेयर पाहायला गेलं तर मैदानाच्या बाहेर जातो आणि या चौकारानेशी धाव फलक पुढे जाणार आहे. संघाची धाव संख्या धाव फलकावरती 30 धावा. 5 चेंडू पूर्ण झालेत. शेवटचा चेंडू आहे. स्ट्रायकिंग एंड वरती तुषार नाना. थोडस लेट पाठवलं गेलंय की काय. हा चेंडू निर्धाव. हा चेंडू निर्धाव येतोय, म्हणजेच पहिल्या इनिंगची समाप्ती होते. पहिल्या इनिंगच्या अखेरीस संघाची धाव संख्या धाव फलकावरती 30 धावा. 31 धावांचं आव्हान आहे टीम करण जोशी संघाला. स्पीडअप घ्यायचंय विनंती असेल.
फटका अगदी डीप कव्हर रिजन मध्ये निघून चाललाय 4 धावेंसाठी आणि या 4 धावेने धावफलक देखील पुढे चाललाय म्हणजे संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले 5 धावा. फटका खेळलाय पुन्हा एकदा आपण पाहतोय क्षेत्ररक्षक असेल तुषार नाना पॉइंट रिजन मध्ये धावत आले. चेंडू फील्ड देखील गेलाय वेगवान चेंडू एक चांगला चेंडू पाहायला मिळाला. आता स्ट्रायकिंग एंड वरती सागर साळुंखे बाजू बदल पुन्हा एकदा आपण पाहतोय वरती विकेट. थोडस क्षेत्ररक्षकांना त्रास होणार आहे कारण की ही पेअर आपण पाहतोय राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये घेऊन आली टीम. करण जोशी संघ थोडस क्षेत्ररक्षकांना त्रास देण्याचं काम करतायत. चेंडू फिरवला गेला फटका फसला गेला. झेल वरती जाणार कोण तू येशील मी येशील की अजून कोण येणार आहे कोणी चाल नाहीये आणि त्या दरम्यान कॅच अगदी जमिनीवरती येऊन आदळते. होय साथ द्यावी लागेल एकमेकाला होय आधार द्यावा लागेल एकमेकाला तेच तर मात्र होत नाहीये या मॅच मध्ये. 8 धावा. पुन्हा चेंडू टप्पा पडल्यानंतर हेलिकॉप्टर उडवायचा होता परंतु ते शक्य नाहीये कारण की वेगवान चेंडू फेकी करतायत गणेश शिंदे. पाहायला गेलं तर चेंडू टप्पा पडला तदनंतर सरळ पायावरती येऊन आदळला आणि अगदी त्यावेळेला आपण पाहतोय चेंडू निर्धाव आलाय. 5 चेंडू पूर्ण झाले शेवटचा चेंडू आहे गणेश शिंदे टू बॅटर सागर साळुंखे. हा चेंडू वाईड आहे म्हणजेच अजून एक चेंडू फेकी करावा लागणार आहे. आता 19 चेंडू मध्ये विजयासाठी फक्त 22 धावेंची गरज. या चेंडूवरती सागर साळुंखेच्या बॅट मधून अगदी ओव्हर संपते. ओव्हर क्रमांक 1 चा नो बॉल नो बॉल आहे आणि अगदी हा साईड नो म्हणजेच बीमर अगदी शरीरावरती आणि फ्री हिट असणार आहे याची देखील नोंद घ्यायची आहे. या चेंडूवरती नो बॉल नो +4 रिव्ह्यू घेतला जातो बीमर साठी. नो चेंडू आहे बीमर अगदी पंचांचा डिसिजन आपण पाहतोय कंटिन्यू केला जाईल. नो म्हणजे नेक्स्ट चेंडू वरती फ्री हिट आहे आणि 4+1 अशा टोटल 5 धावा धावफलकावरती जोडत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले 14 धावा. आता येणारा चेंडू फ्री हिटचा म्हणजे फलंदाजांना हात खोलायला संधी आहे. हा चेंडू चांगला होता आणि त्याच्यावरती आपण पाहतोय सिंगल रन येते म्हणजे ओव्हर संपते. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला जातोय. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती 15 धावा आणि आता फक्त आपण पाहतोय विजयासाठी धावांची गरज असेल 16 धाव्यांची नितांत गरज आहे. टीम करण जोशी संघाला दुसरा गोलंदाज रणजित जाधव देखील आले बॉलिंग ट्रॅक वरती. यानंतर होणारी मॅच विरेवाडी आणि डफळवाडी आपण देखील तयार राहायचं. डफळवाडी संघ आपण क्षेत्ररक्षण निवडलंय म्हणजे आमंत्रित केलंय पृथ्वी यादव आणि विशाल वरंडेला फलंदाजीसाठी. त्यांच्या वरती रोख लावायचा असेल तर काशी बोडकेला देखील तयार करावं लागेल. तयार होते टीम. ही मॅच संपल्यानंतर लगेच मैदानामध्ये आज देखील दाखल होईल. तोपर्यंत या 16 धावा रचणार आहे कोण हे देखील पाहूया. टीम विरेवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी VCT ही स्पर्धा अगदी आपण पाहतोय नावलौकिक करते संपूर्ण नवी मुंबई टेनिस क्रिकेट मध्ये आणि पाटण तालुका टेनिस क्रिकेट मध्ये आपण पाहतोय सर्वात मोठी स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जात आहे. चर्चेला आले आणि चर्चेचं कारण फक्त आपण पाहतोय फक्त आणि फक्त पाटण तालुक्यामध्ये चर्चा या ट्रॉफीची आहे म्हणजेच विरेवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी. चेंडू फिरवला जातोय आणि अगदी त्या दरम्यान आपण पाहतो डिस्क्वॉलिफिकेशन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चूक घडली जाते. साथ नाही मिळत तर हाल होणार आहेत. जरूर हाल होतील. अगदी आयकॉन खेळाडूंना साथ द्यावी लागणार आहे. अगदी आपण पाहतोय रणजित जाधव प्रयत्न करतात गणेश शिंदे अगदी प्रयत्न करतात परंतु साथ थोडीशी कमी पडते या खेळाडूंची. या चौकारांशी धावफलक पुढे जाणार आहे. संघाची धावसंख्या धावफलकावरती 19 धावा 19 रन ऑन स्कोर बोर्ड. टीम करण जोशी संघ मागील मॅचची पूर्णपणे आपण पाहतोय भरपाई करायचा प्रयत्न आहे.
फटका खेळला जातोय सरळ दिशेने, त्याच्या डोक्यावरतून नाहीये. गणेश पण चतुर आहे, चेंडू वन बॉस फील्ड करतोय, सिंगल रन येते. संघाची धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचेल 20 वरती. 2 चेंडू पूर्ण झालेत. क्षेत्ररक्षण फिरवलं जातंय, करागर फिरवलं जातंय, कारण की लेफ्ट हँड बॅटर स्ट्रायकिंग एंड वरती चेतन पनाळकर आलाय, जो मात्र रिव्हर्सचे फटके देखील तितकेच चांगले खेळतो आणि चेंडू ऑन बॉडी वरचे देखील सीमारेषे बाहेर धाडण्यात तो देखील एक महारथी आहे, असं आपण पाहतोय चेतन पनाळकर मैदानाच्या आतमध्ये. लेग लान्स त्या दरम्यान लेग स्लिप मध्ये आपण पाहतोय क्षेत्ररक्षक देखील आहे, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि या दरम्यान आपण पाहतोय चेंडू येतोय निर्धाव. यज्ञ सूर्यवंशी ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय टीम्सना जर्सी सुपूत केलेत, स्पॉन्सर्ड केलेत, त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतोय. यज्ञेश दादा या आपण देखील व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचं आहे. यानंतर होणारी मॅच आहे विरेवाडी विपक्ष टीम डफळवाडी संघ. ओव्हर दी कव्हर आपण पाहतोय, गॅप शोधून काढलाय, येतोय चौकार. अगदी चौफेर फटकेबाजी करतो, चारी बाजूला याची फलंदाजी पाहायला मिळते. अर्थातच टीम करण जोशी संघाचा हुकमाचा एका ढाण्या वाघ अर्थातच आपण पाहतोय चेतन पनाळकर या चौकारांशी धावफलक 25 वरती जाऊन पोहोचलाय. चेंडू पूर्ण झालेत 4, अजून देखील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावफलक अगदी पाहिला तर भरारी घेतोय आणि अगदी स्पीडने उंची वाढवतोय, स्पीड गती प्राप्त करतोय. नो बॉल नाहीये, नाही अगदी सरळ जाऊन यष्ट्यांमध्ये विसावलाय. बीमरचा प्रयत्न अगदी आपण पाहतोय, त्यानंतर चेंडू सरळ लोवर फुटतोस बोलता येईल आणि त्यानंतर चेंडू सरळ यष्ट्यांमध्ये. अगदी त्याला देखील वाटलं नसेल की या चेंडू यष्ट्यांमध्ये जाईल, कोणालाच वाटलं नव्हतं, परंतु ही डिलिव्हरी आपण पाहतोय, ही कला आहे. हा एक चेंडू यांच्या जवळ आपण पाहतोय यांनी ठेवलाय. अर्थातच रणजित जाधव यांनी मात्र विकेट प्राप्त केली आहे. अर्थातच चेतन पनाळकरला देखील माघारी जावं लागतोय पहिला झटका. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेली तर 25 वरती स्थिर असेल. शुभम घाडगे आता मात्र आले त्या संघाचे आयकॉन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्यासाठी. पाटण तालुका टेनिस क्रिकेट मधील आपण पाहतोय तालुकास्तरीय आयकॉन 2-2 प्रत्येकी संघामध्ये खेळ करतायत. त्याच्यामध्येच आपण पाहतोय शुभम घाडगे देखील असतील, यांचा देखील उल्लेख केला जातोय. एक लेफ्ट हँडर मैदानाच्या बाहेर तर दुसरा लेफ्ट हँडर मैदानाच्या आतमध्ये आलाय. हा चेंडू आहे, हा नो आहे, हा बिमर आहे. अगदी मागील चेंडूवरती सरळ यष्ट्यांमध्ये जाऊन पडला होता, परंतु आता नाही. आता फ्री हिट देखील असेल. रणजित जाधव आपण पाहतोय 6 धावींची गरज आहे. फटका खेळलाय, चेंडू हवेमध्ये, नो बॉल आहे. फ्री हिटचा चेंडू आहे म्हणजे धावचित फक्त ग्राह्य धरला जाऊ शकतो. एकच धाव. फ्री हिटच्या चेंडूवरती आपण पाहतोय फक्त एक धाव घेतली जाते. ओव्हर संपते, 2 ओव्हरचा खेळ संपला. आता राहिलेले 12 चेंडू आणि विजयासाठी 5 धाव्यांची गरज आहे. स्पीडअप घ्या. वीस 26 धावा धावफलकावरती, 12ला 5 हवेत. 12 चेंडू मध्ये 5 धाव्यांची गरज आहे. हा चेंडू निर्धाव येतोय. तुषार नाना वाईड आहे, 6 वाईड आपण पाहतोय. त्या वाईडने एक धाव कमी होणार आहे म्हणजे 4 धाव्यांची गरज.
हा चेंडू मात्र आपण पाहतोय निर्धाव आलाय, म्हणजे पहिला चेंडू पूर्ण राईज होणारा चेंडू जो मात्र सरळ चेहऱ्यापासून विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन बसला, विसावला. आता आला होता रडार मध्ये आणि त्याला मात्र पाठवून दिलंय याच मैदानाच्या बाहेर. बॅटर आपण पाहतोय शुभम काटलेच्या बॅट मधून विजयाला कवच निघालणारा येतोय मॅक्झिमम. मॅच विन आणि मॅच फिनिश देखील केली जाते टीम करण जोशी संघाच्या माध्यमातून. वेल प्लेड शुभम, वेल प्लेड चेतन पनाळकर. थँक्यू सो मच टीम जुगायवाडी संघ. आता मात्र जाऊया मॅचच्या दिशेने, नेक्स्ट मॅचच्या दिशेने आता मात्र जाऊयात आपण. अगदी विरेवाडी विपक्ष डफळवाडी संघ. डफळवाडी संघ टॉस विन झालेला. आम्ही प्रथमतः गोलंदाजी करू. इलेक्टेड टू बॉल फर्स्ट, अर्थातच क्षेत्ररक्षण करणारी टीम असेल डफळवाडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे देखील. त्यांच्या समवेत 2 पाटण तालुका टेनिस क्रीडा मधील नावं असलेली नावं अर्थातच काशी बोडके आणि सुनील दादा सागावकर असतील. आणि चॉईस प्लेयर या सह्याद्री क्रिकेट आशियनचा आपण पाहतोय अर्थातच विजय सपकाळ देखील असेल. दुसऱ्या बाजूने पाहायला गेलं तर विरेवाडी संघ ज्यांनी मात्र दमदार आयोजन केलंय. ही पाटण तालुक्यातील प्राइजने सर्वात मोठी स्पर्धा म्हणून ज्यांनी आयोजित केली तेच आयोजक वर्ग ज्यांनी मात्र स्पर्धा होस्ट केले, जे मात्र यजमान पद भूषवतात या स्पर्धेत.